हॅलो मित्रांनो, तुम्ही कसे आहात? तर आजपासून मी फायनली ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि खूप सारं मी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आज काय काय केलं, समोर काय काय होणार आहे. आणि खूप मजा करा आणि ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा. नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. चला बघूया आपण समोर काय काय होते. तर दोस्तांनो माझी आंघोळ सगळी झालेलं आहे आणि आमचा स्टेज पण लागलेला आहे. इथं आहे बिहारी लडका, मैंने जी जान मतलब ज़्यादा मुझे सपोर्ट करते उनसे आपको मिला था. चलो. हे काय झालं? नुसतं भांडत राहते दोघं रोज 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 रोज. हे नवरा बायको आहे. हे माझी फ्रेंड आहे मयुरी आणि छोन्या. ए छोन्या, ए छोन्या. रडू नको ना. आमचे खूप सारे भांडणं झालेले आहेत आणि यांचे रोजचे भांडणं आहे. एका दिवसाचे भांडण नाही आहे. त्यांच्याकडे लक्ष फायदा नाही आहे. है झगड़ा मत करो. 1 2 3 4. मैंने जी जान लगा कर देखा है, ये पराये लोग कभी अपने नहीं होते. क्या है ध्यान ये साइड लिखा. 7 पैरों से इसके लिए बोलते बीच में मत खड़े रहते जा. अभी क्या किया? चलो. दोस्तांना आता आम्ही जात आहे बंगल्यावर. आणि ते कोणाच्या बंगल्यावर माहिती आहे? रघुवीर खेडकरच्या. हे बघा आमची बस निघालेली आहे आणि दोस्तांना मी फायनली बंगल्यावर पोहोचलेलो आहे. आणि बंगल्यावर विठाबाई नारायणकरचं तमाशा ते पण आलेले आहेत. बघा तुम्हाला समोर समोर दाखवतोय. हा बघा बंगला. आपको बताइए हम अंदर कौन कौन आया है, किससे आए, क्या करेंगे अभी सब बताइए. ये बंगला फाइनली हम पहुंच गए. क्या बोलूं पता है, अभी नया नया हो ना, वही ट्राई करता हूँ. देखो बाबा इधर बैठे हैं. आप लोगों को ये मोहित दादा है और ये कौन आपको खुद आपको इंट्रोड्यूस अपना कराएंगे. मोहित दादा सांगा तुम्ही. अरे कौन आगे क्या क्या होता है बता रहा हूँ आपको. समोर मित्रांनो खूप सारी मजा येणार आहे. खूप काही बघायला भेटणार आहे. आणि माझ्यासोबत माहित रे बाबा ब्लॉग चालूच आहे त्यांचा. ए चला रे. देखो अभी अच्छे हो गए. अभी झगड़ रहे थे, अभी अच्छे हो गए. हम सब अभी इधर इधर कुछ बोलो. हेलो हाय. दोस्तों ये अपना दोस्त है. हाँ बहुत अच्छा है, बहुत प्यारा नेचर है इसका. इसका आगे के दांत नहीं है. ए तो सबको पता है, उनको भी बता दिया इसका मैंने. दांत का प्रॉब्लम उसके लिए चेहरा दिखा रहा नहीं, पर अपना दोस्त है भाई. इसको सब्सक्राइब जरूर कर. चैनल का नाम क्या है ब्रो? सुमित जावरकर. तुम्ही तुम्ही जावरकर. सॉरी जावरकर. सबस्क्राइब कर पहिले. शेअर फॉलो. नाट्यगृह, अनंत फंदी नाट्यगृह इथे आलेला आहे सत्काराला. आज आमच्या भाऊचा सत्कार. खूप सारी मोठी आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो. मित्रांनो यांची प्रॅक्टिस चालू आहे मला असं वाटते. आणि समोर काय काय होणार आहे बघ. तर दोस्तांनी तुम्ही बघितलंच आहे आतमध्ये काय काय चालू आहे, कसं चालू आहे.
अरे नाटक हसू नका. आणि आणखी भाऊ यायचे आहे आमचे. आणखी काय काय होणार आहे समोर मी सगळं सांगणार आहे. बस माझा ब्लॉग कंटिन्यू करा. मित्रांनो फायनली पप्पा आलेले आहे रघुवीर खेळकर. अच्छा लग रहा है. बघा कसं मालमत्ता दिली जाते आहे. माननीय रघुवीरजी खेळकर यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. मी मित्रांनो बाबाचा आगमन झालेला आहे आणि समोर आणखी काय काय होणार आहे तुम्हाला सांगणारच आहे. समोर ब्लॉग बघत राहा. त्यानंतर तमाशामधली पहिली स्त्री कलाकार, स्त्री कलावंत, नर्तकी पवलाबाई हिवरगावकर यांनी आपल्या संगमनेरच्या तिसरं नाव काहीसं अपरिचित आहे परंतु शीघ्रकवी म्हणून ज्यांनी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये माझ्या मनामध्ये जो आनंद केला असेल आणि म्हणून त्यांचा एक नागरी सत्कार संगमनेरकरांच्या वतीने व्हावा अशी आमची खूप इच्छा होती. प्रोत्साहन देण्याचं काम आणि म्हणून त्यांचं ते गाणं या ठिकाणी आपले विद्यार्थी सादर करतायत आणि सोबत इकडे आपण सन्मान सोहळा साजरा करतो.
बघतोय एडिटर परिवार सर्वप्रथम आमच्या अलकाताई ज्या रघुभाऊंच्या आत्ताच्या या पिढीतल्या ज्येष्ठ भगिनी आहेत ज्या उत्तम गातात आणि उत्तम वाचक आहेत. मला वाटतं इथं बसलेलं का म्हणजे माझ्यासं की अलकाताई इतकं वाचन कोणाचं नसेल इतकं असल्यानंतर मंदाताई जवळच्या यानंतर आमचे दोन्ही दाजी आतंबराव शिरोणकर गोतांबराव शिरोणकर आणि सुनीताताई यांचा सन्मान करायचा आहे. नृत्यकार नाव गाजवलंय त्याचबरोबर पूनमची पिंकीपुढे यायचे त्यांच्या तमाशाची धुरा आज पुढच्या या ठिकाणचा खाली शेवटचा सत्कार तर दोस्तांनो आम्ही वापस चालू आहे कार्यक्रम आमचा तर रात्री तमाशा आहे. तुम्हाला तमाशामध्ये दाखवायचं आहे आणि आम्हाला डान्स करायचा तर लवकर जावं लागेल आणि हा कार्यक्रम भरपूर टाईम चालणार आहे. त्याच्यामुळे आम्ही निघतो आणि समोर काय होणार मला सांगा. तर मित्रांनो आम्ही फायनली आता निघालो आहे कारण की कार्यक्रम संपायला खूप वेळ आहे आणि आमचा रात्री आज शो आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्या गावाला परत जायचं आहे आणि प्रोग्राम तर भरपूर वेळ चालणार आहे. आणखी समोर काय होणार आहे तुम्हाला दाखवणार आहे. रात्री आज तमाशा आहे आमचा तमाशा कसा होतो तो पण दाखवणार आहे आणि पूर्ण ब्लॉग बघा खूप मजा येणार आहे आज. नमस्कार मित्रांनो आणि आपला ब्लॉग आपण इथेच खतम करू कारण की ब्लॉग खूप मोठा बनलेला आहे आणि तुम्हाला समोरच्या ब्लॉगमध्ये खूप काय दाखवणार आहे. का आजचा ब्लॉग इतका मोठा का बरं झाला असेल कारण की भाऊचा सत्कार होता त्यामुळे खूप मोठा ब्लॉग बनून गेला आणि जे मी शोबद्दल बोललो होतो मी शो दाखवणार स्टेज वगैरे दाखवणार ते तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दाखवणार. लाईक करा सबस्क्राईब करा.